नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व बॉलिवूडचे चित्रपट पाहत तर असालच ना? आणि त्यामध्ये तुमचे देखील बॉलिवूडचे चित्रपट काही आवडते असतील. माझे पण काही चित्रपट आवडीचे आहे आणि मी पण ते आवडीने बघतो सुद्धा. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की हे बॉलिवूड आपल्याला 80-90च्या काळापासून चुना लावत आलेला आहे. कसं? तर पहिला हा सीन बघा. आपण लहानपणी रिश्ते या चित्रपटातील हा सीन बघून खूपच भावुक झालो होतो आणि इन्स्पायर देखील झालो होतो. बरोबर ना? पण हा सीन यांनी स्वतः नाही घडवला आहे. ॲक्च्युली हा सीन यांनी हॉलिवूडच्या फॉरेस्ट गमची 1994मध्ये मूव्ही आली होती, तिचाच कॉपी पेस्ट केला आहे. फॉरेस्ट गम 1994 आणि रिश्ते 2002. मित्रांनो, तुम्हाला सांगू ना, तर हे लोक एक नंबरचे चोर आहेत आणि यांचं काही अस्तित्वच नाही आहे. असे बरेचसे उदाहरणं मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे या व्हिडिओच्या मार्फत. आणि या यादीमध्ये तुमचे आवडते कलाकार आणि त्यांचे चित्रपट देखील शामिल आहेत. काही चित्रपट असे आहेत ना, की त्या डायरेक्टरने कोणत्या नशा करून बनवल्याचं खरंच माहिती नाही. कारण का त्याने प्रत्येक मूव्हीला स्वतःच्या इकडून तिकडून धापून ती मूव्ही बनवलेली आहे. जसं की आपण आता पहिला सलमान खानवरती येऊया. सलमान खानचा तुम्ही हा बॉडीगार्ड चित्रपट नक्कीच पाहिला असेल आणि त्या चित्रपटमधला हा फाईट सीन तुम्ही नक्कीच पाहिला असेल. सलमान खानचा बॉडीगार्ड चित्रपट हा 2011मध्ये आलेला. पण हा फाईट सीन देखील यांनी 2009च्या रॅगन फिनिक्स चित्रपटातील चोरलेला होता. इव्हन हा चित्रपटच पुरा धापलेला होता. साऊथची कॉपीचा होता. मग अजून एक सलमान खानचा चित्रपट तो म्हणजे वॉन्टेड. वॉन्टेड पण ॲक्च्युली साऊथचाच मूव्ही आहे, पण त्यातला जो एक सीन आहे ना, तो पण यांनी हॉलिवूड चित्रपटाला चोरलेला होता. वॉन्टेड चित्रपटातील हा सीन तर फेमस होता, पण हा सीन सुद्धा यांनी हॉलिवूड चित्रपट 2004ला आलेल्या बँडलेक 13मधून चोरला होता. सलमान खान झाला तर आता आपण शाहरुख खानवरती पण येऊयाच. आपण सर्वांनी शाहरुख खानचा डुप्लिकेट चित्रपट तर नक्कीच लहानपणी बघितलेला होता. त्या चित्रपटातील हा जो फाईट सीन आहे ना, हा फाईट सीन देखील या लोकांनी हॉलिवूडमध्ये चोरलेला होता. डुप्लिकेट चित्रपट हा 1998मध्ये आलेला होता. परंतु यांनी जो चित्रपटमधला सीन धापला तो एका हॉलिवूडच्या 1995मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट डेस्पेराडोमधून चोरला होता. एवढंच नाही तर तुम्ही लहानपणी बादशाह हा चित्रपट तर भरपूर पाहिला असेल, जो खूप कॉमेडी होता आणि आपल्याला त्याने भरपूर मनोरंजन दिलं होतं. हा चित्रपट देखील या लोकांनी इकडचे तिकडचे सीन दाखवून बनवलेला आहे. जसं की तुम्हाला यातले 2 सीन दाखवतो. जसं की पहिला हा सीन बघा, बादशाह चित्रपट आलेला 1999मध्ये. तर त्यांनी हा सीन हॉलिवूडच्या 1998मध्ये आलेल्या रश आवर चित्रपटातून चोरला. पुन्हा चित्रपट तर तोच, पण जो सीन चोरला आहे ना, तो वेगळ्या मूव्हीमधला. जसं की हा सीन देखील यांनी हॉलिवूड चित्रपट 1997मध्ये आलेल्या मिस्टर नाईस गाय चित्रपटातून चोरलेला हा सीन होता. शाहरुख सलमान तर झालेच, हातवात आपण आमिर खानला पण घेऊया. मित्रांनो, 2009मध्ये आपल्या सर्वांचा आवडता चित्रपट रिलीज झालेला तो म्हणजे 3 इडियट्स. आणि 3 इडियट्स सगळ्यांनाच आवडला होता. 3 इडियट्समध्ये तुम्हाला हा सीन आठवतोय, जो एक्झाम हॉलमध्ये झालेला. हा सीन देखील हॉलिवूडमधला चोरलेला सीन आहे. 2009मध्ये 3 इडियट्स चित्रपट प्रदर्शित झालेला, पण यांनी 2002मध्ये प्रदर्शित झालेल्या स्लॅकर्स मूव्हीतला हा सीन चोरलेला होता. हातोहात आपण रणबीर कपूरचा जो मागच्या वर्षी आलेला ॲनिमल चित्रपटातला हा सीन पण बघूयात. हुबेहूब हा सीन देखील त्यांनी 2019मधील हॉलिवूड चित्रपट मॅरिज स्टोरीमधला छापला. मित्रांनो, सलमान, शाहरुख, आमिर, इव्हन रणबीर कपूर देखील झाला. तर हातोहात आपण ऋतिक रोशनला पण भेटूया. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की 2003मध्ये कोई मिल गया नावाचा चित्रपट आलेला होता आणि तो खूप गाजला पण होता. आणि त्यातला जे कॅरेक्टर जादू तो अजून लोकांच्या लक्षात आहे. पण तुम्हाला माहिती आहे की हा चित्रपटला जो हा सीन आहे ना, हा देखील चोरलेला आहे. तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच आहे की हा सीन यांनी स्पायडरमॅनच्या चित्रपटाला थापलेला होता. पण मित्रांनो, ऋतिक रोशनचा अजून एक चित्रपट आहे ज्याच्यातला एक सीन आहे ना, पूर्ण कॉपी आहे. जसं की तुम्ही धूम 2 मूव्ही बघितला असेल. धूम 2 मूव्हीमधला हा जो सीन आहे ना, हा लोकांना बहुतांशी आवडलेला होता. परंतु तुम्हाला माहिती आहे की हा सीन यांनी ना 1983च्या चित्रपटाला थापलेला सीन होता. ह्यांना वाटलं की एवढा जुना मूव्ही कोणाला काय कळणार आहे. ॲक्च्युली धूम 2 चित्रपट आलेला 2006मध्ये. पण यांनी जो चित्रपटाला सीन धापला ती मूव्ही आलेली 1983मध्ये हॉलिवूडमध्ये आणि त्या चित्रपटाचं नाव होतं विनर्स अँड सिनर्स. आता ऋतिक रोशनची चर्चा झाली म्हणून हातोहात टायगर श्रॉफची चर्चा करूया. टायगर श्रॉफचा एक सुपर डुपर फ्लॉप चित्रपट आलेला तो म्हणजे फ्लाइंग जॅक. आता बाई याचा डायरेक्टर होता तर लॉर्ड रेमो डिसूजा. आता बाई अक्षरशः याने काय केलं माहिती आहे, हा जो कॅरेक्टर होता तो एक सुपर हिरो होता. मन भाई याने सुपरमॅनचीच कॉपी करून टाकला असेल. कमाल आहे. क्या बोलू रे. मित्रांनो, यानंतर आवारा पागल दिवाना हा चित्रपट एक होता. ह्याच्यामध्ये सुनील शेट्टीचा एक फाईट सीन होता. त्याच्यामध्ये लिटरली सुनील शेट्टीची एंट्री ते एंडिंगची फाईट हा सीन यांनी पूर्ण कॉपी नाही केला, अर्धा सीन केला एका चित्रपटातून हॉलिवूडच्या
आणि अर्धा सीन चित्रपटाला कॉपी केला दुसऱ्या मूवीमधला. कमाल आहे. जसा की आवरा पागल दिवाना 2002मध्ये आलेला चित्रपट होता, पण त्यांनी जो सुनील शेट्टीचा एंट्रीचा सीन होता ना, हा 1988मध्ये रिलीज झालेला चित्रपट हॉलिवूडमधील रॅम्बोमधला चोरलेला होता. अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. पण या फाईटमध्ये जो एंड होतो ना, तो याने दुसऱ्या चित्रपटाला दाबलेला होता. तो म्हणजे 2000 साली हॉलिवूडचा चित्रपट रिलीज झालेला स्नॅच. या चित्रपटाला तिथे हा सीन चोरलेला होता. म्हणजे एक सीन तो हॉलिवूडच्या कॉपी. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. हे लोक आहेत ना, अक्षरशः आपल्या भारतीय लोकांना स्त्री समजत आहेत. हे काय करतात, चित्रपट बनवायचे ठरवतात, मी एका ठिकाणी मस्तपैकी दारू अय्याशी वगैरे करायला जातात, तिकडे एखादा हॉलिवूडचा चित्रपट लावतात आणि त्यातला सीन वगैरे बघून स्वतःला बोलतात, अरे हा सीन माझ्या चित्रपटामध्ये एकदम बरोबर असेल, अरे हा सीन घेतला पाहिजे, अरे हे घेतलं पाहिजे, ते घेतलं पाहिजे. असे करून ती लोक एक स्वतःला बोलतात की बाबा माझी स्वतःची आयडिया आहे, पण ती आयडिया स्वतःची नसते, ती आयडिया अक्षरशः धापलेली असते, चोरलेली असते. त्यांना काय वाटत होतं, हे तर भारतीय प्रेक्षक आहेत, त्यांना काय घंटा समजणार आहे? पण खूप काही समजलं आहे बॉस. कारण का सामान्य माणसाचं काम काय आहे की ह्या लोकांनी चित्रपट आणले, ह्या चित्रपट आणले की नंतर आपण आपला अफलातून पैसा उडवा, ह्यांची लाईफस्टाईल चेंज आणि आपण बसा बिका मागत. आता जरा अक्षय कुमारकडे लक्ष देऊया. तुम्हाला तर माहीतच आहे की अक्षय कुमार खूप वर्षांपासून चिंता त्याच्या आधीपासून तो एकदम साऊथची तर कॉपी करत होता, पण हातोहात त्याने त्याच्या आधी जेव्हा आपला जन्म पण झाला नव्हता ना, त्याच्या आधीपासून हा हॉलिवूडची कॉपी करत होता. तुम्हाला माहिती आहे, एक कॉमेडी चित्रपट रिलीज झालेला दिवाने हुए पागल. त्या चित्रपटातील एका कुत्र्यासोबतचा सीन होता. हा देखील त्यांनी हुबेहूब हॉलिवूड चित्रपटातील धापलेला सीन होता. तो चित्रपट हॉलिवूडमधील 1998मध्ये देअर इज समथिंग अबाउट मॅरीमधून चोरलेला होता. मित्रांनो, पत्रकार ह्या लोकांना वारंवार विचारतात की भाई तुम्ही लोक एवढे चित्रपट चोरता, इकडची कॉपी तिकडे करता, तुम्हाला काय वाटत का नाही? तेव्हा या लोकांचं एकच आन्सर असतं की आम्ही चित्रपट चोरत नाही, आम्ही ते फक्त इन्स्पायर होतो, म्हणजे आम्हाला प्रेरणा मिळते ते आम्ही तुमच्यासमोर सादर करतो. तर तुमच्यासमोर जे सादर केलं आहे ना, त्याला प्रेरित नाही बोलत, त्याला एकतर कॉपी किंवा चोरीच बोलतात. आमच्या भाषेत तरी चोरीच बोलतात. आता जो पुढचा चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाने आपल्या लहानपणी भरपूर घाबरवलेला होता. तो म्हणजे जाने दुश्मन एक अनोखी कहाणी. मित्रांनो, ही एक अनोखी कहाणी नसून एक चोरीची कहाणी होती. या चित्रपटाच्या निर्मात्याने कोणता नशा फुकून हा चित्रपट बनवला ना, हे देवालाच ठाऊक. याची अनोखी कहाणी अशी होती ना की प्रत्येक हॉलिवूड चित्रपटातील एक सीन त्याने धापला, एकत्र मर्ज केला आणि तुमच्यासमोर सादर केला. झाली याची अनोखी कहाणी. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला त्यातले 3 सीन दाखवतो की कहाणी. हा चित्रपट 2002मध्ये आलेला, परंतु याचा जो सीन आहे ना, हा 1999मध्ये प्रसारित झालेला हॉलिवूड चित्रपट द मॅट्रिक्समधून चोरलेला होता. पुढचा हा सीन देखील यांनी 1991मध्ये रिलीज झालेल्या हॉलिवूड चित्रपट टर्मिनेटर 2 जजमेंट डे मधला चोरलेला होता. तिसरा हा सीन देखील बघा, यांनी हा सीन सुद्धा एका हॉलिवूड चित्रपटमधील चोरलेला होता, तो म्हणजे मिशन इम्पॉसिबल 2. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. मित्रांनो, शोधायला गेलो ना तर ह्याची अनोखी कहाणी आहे ना, ही पूर्ण चोरीची निघाली. पण तुम्हाला एकदम खात्रीनुसार सांगतोय. मित्रांनो, तुमच्यासमोर जे मी आता सीन सादर केलं, असे शेकडो सीन मी तुमच्यासमोर सादर करू शकतो, पण व्हिडिओचा आणि त्या वेळेचा एक कालावधी आहे आणि त्या कालावधीच्या मध्ये आता बसत नाही आहे, कारण का व्हिडिओ जास्त लेंदी होईल आणि थोडी बोरिंग होईल. यासाठी मला आता इकडे पॉज घ्यावं लागेल, ब्रेक घ्यावं लागेल. पण जर तुम्हाला या व्हिडिओचा अजून एक पार्ट हवा असेल, तुम्हाला वाटत असेल की अजून कॉपी सीन आम्हाला दाखव, तर नक्कीच मला सुचवा. मी नक्कीच या गोष्टीचा विचार करेन आणि तुमच्यासमोर अजून एक पार्ट देखील सादर करेन. पण सध्या तरी आत्तापुरती एवढंच. भेटतो तुम्हाला लवकरच नवीन एका कहाणीसोबत, नवीन एका टॉपिकसोबत. तोवर बाय, टेक केअर, ओव्हर अँड आउट. जय हिंद, जय महाराष्ट्र.